होळी हा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो। यावर्षी 24 मार्चला होळी तर 25 मार्चला धुलीवंदन साजरं केलं जाणार आहे। होळी हा रंगांचा खेळ आहे। लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात, पण रंग खेळताना त्वचेची आणि केसांची काळजी घेणं आवश्यक आहे। रंगांमध्ये सर्व प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे काही वेळा त्वचेचे नुकसान होते। बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे हर्बल रंग मिळत असले तरी अनेकदा हे हर्बल रंगही अनेकांना शोभत नसल्याचं पाहायला मिळतं। अशा परिस्थितीत त्यांच्या त्वचेवर मुरूम, जळजळ यासारख्या समस्या दिसू लागतात। याशिवाय रंगामुळे त्वचा खूप कोरडी होते। रंगाच्या हानिकारक परिणामांपासून त्वचा आणि केस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे। रंग आणि त्यातील रासायनिक द्रव्ये आणि त्यात उष्णता यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे होळीपूर्वी आणि होळीनंतर त्वचेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। रंग खेळण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी? रंग खेळण्यापूर्वी चेहऱ्याला तेल लावण्याची पद्धत खूप प्रचलित आहे। तेलामुळे त्वचेवर अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे जेव्हा तुम्ही चेहऱ्याला रंग लावता तेव्हा रंग त्वचेच्या आत जाऊ शकत नाही आणि चेहरा धुतल्यानंतर रंग लवकर निघतो। जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही अर्गन आणि जोजोबा तेल वापरावे। जर तुमची त्वचा तेलकट असेल तर द्राक्षांच्या बियांचे तेल वापरावे। हे तेल लहान मुलांच्या त्वचेसाठी सुद्धा चांगले आहे। याशिवाय जेव्हा तुम्ही रंग खेळायला घराबाहेर पडता तेव्हा सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका। होळी खेळताना डोळ्यांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे। त्यामुळे रंग खेळण्यापूर्वी लुब्रिकेंट आय ड्रॉप वापरा। डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस वापरा आणि ओठांवर पेट्रोलियम जेली लावा। रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? होळीला रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे। अनेकदा रासायनिक रंगांमुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। क्लिन्झरने चेहरा धुवा। चेहरा घासू नका, थंड पाण्याने चेहरा धुवा। तुम्ही खोबरेल तेल किंवा मायसेलर पाण्याचा वापर करा। त्वचेला कोरफड जेल लावा। रंग खेळल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी किंवा त्वचेवर लालसरपणा आला असेल तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या। कॅमोमाईल चहाने सुद्धा चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होऊ शकतो। त्वचा कोरडी होऊ नये म्हणून रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळल्यानंतर भरपूर पाणी प्या। होळीच्या पूर्वी आणि नंतर चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी, हायलुरोनिक ऍसिड आणि नियासिनामाइड याशिवाय कोणतेही पदार्थ लावू नका। होळीच्या दिवशी त्वचेची काळजी घेतानाही चूक करू नका। होळीच्या दिवशी चेहऱ्याची चमक यावी म्हणून अनेक जण स्किन केअरच्या विविध गोष्टी अगोदरच करतात। होळीच्या 3 दिवस आधी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करू नका। कलर खेळण्यापूर्वी बरेच लोक आयब्रो थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग कडे वळतात। अनेक तज्ञांच्या मते रंग खेळताना त्याचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो।